विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी समाज टीव्ही प्रस्तुत महागीत गायन स्पर्धेचा निकाल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज जाहीर होणार आहे। प्राध्यापक डॉक्टर भीमराव मोरे सर कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष असतील। तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये सेवानिवृत्त तहसीलदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब या महागीत गायन स्पर्धेमध्ये ज्यांनी बक्षीस जाहीर केलेली आहेत ते प्राध्यापक प्रदीप येडके सर किनवट, माननीय भारत वाठोरे कृषी अधिकारी नांदेड, माननीय DY जगताप साहेब सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी दौंड यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी देखील आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून स्थान ग्रहण करावं। या महागीत गायन स्पर्धेमध्ये 60 स्पर्धक सहभागी झालेले आहेत। त्यांचं देखील मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। मित्रहो, प्रबोधन हे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। लोककवी वामनदादा कर्डक, राजानंद गडपायले, बाबा दलितानंद, शाहीर नागोराव पाटणकर, आत्माराम साळवे, प्रभाकर पोखरीकर, विठ्ठल उमप, प्रताप सिंग दादा बोदडे या प्रबोधनकारांनी सुद्धा गीत गायनाच्या माध्यमातून उपरोक्त महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत नेण्याचं काम केलेलं आहे। समाज टीव्हीच्या माध्यमातून सर्वप्रथम शाहीर उत्तमराव मस्के औरंगाबाद यांना विनंती करतो त्यांनी आपल्या या महागीत गायन स्पर्धे निकालाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सुमधुर गीताने करावी। गीत गायनाच्या माध्यमातून वामनदादाच्या गीताचा मी एक गायक आहे। फुले शाहू आंबेडकर विचाराचा एक प्रचारक आहे। प्रेमळ गोड भीमाची वाणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी, त्या वाणीतून पाझरणीचा निर्मळ पाणी पाणी, त्या वाणीतून पाझरणीचा निर्मळ नारळ पाणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी। अमृता मैत्या पाणी झराचे, अमृता मैत्या पाणी झराचे, समृद्धीच्या ज्ञान झराचे, समृद्धीच्या ज्ञान झराचे। भरून ओंजळी पाणी प्याले, भरून ओंजळी पाणी प्याले, कोटी कोटी पाणी, भरून ओंजळी पाणी प्याले, कोटी कोटी प्राणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी, त्या वाणीतून पाझरणीत निर्मळ नारळ पाणी, त्या वाणीतून पाझरणीत निर्मळ निर्मळ पाणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी, प्रेमळ गोड भीमाची वाणी। वाह, जय भीम। अतिशय सुंदर सर। वामनदादाच्या लेखणीतून तयार झालेलं गीत आपण सुमधुर आवाजामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर गायलेलं आहे। निश्चितच सर्वांना आवडलेलंच असेल। कृषी अधिकारी भारत वाठोरे यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं। आज समाज टीव्ही गीत गायन महास्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम घेण्यासाठी जवळपास 1 महिन्यापासून तयारी चालू होती। या कार्यक्रमाला जे प्रथम बक्षीस ठेवलेले आहेत, वाळूनी चालला तो उभा जोंधळा, कोण राखील आता भीमाचा मळा। दुसरं जे बक्षीस आहे ते माझ्यातर्फे आहे, मी भारत वाठोरे, ₹700। आणि तिसरे बक्षीस
तुझ्या पाऊल पुन्हा भीमराया, तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. आज वैराच्या दारात जाऊन, आज वैराच्या दारात जाऊन, संगतीला बसू लागली रे. हे गीत महाराष्ट्रामध्ये फेमस झालेलं आहे. या गीताचे गायक आहेत प्रबोधनकार कवी गायक प्रतापसिंग गोदडे, आणि त्यांच्याच नावाने हा समाज टीव्हीचा पुरस्कार दिलेला आहे, तिसरा. तर हे 3 बक्षीस आहेत. समाज टीव्हीच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, याचा परीक्षण कालावधी जो होता तो जवळपास 8 दिवसाचा होता, 1 सप्टेंबर पासून ते 8 सप्टेंबर पर्यंत. तर परीक्षण पद्धती जे आहे ते थोड्या म्हणजे कमी कालावधीमध्ये राहायला पाहिजे, ते आम्हाला नंतर लक्षात आलेलं आहे. परीक्षणाची जी पद्धती आहे ती व्ह्यूज आणि त्यांचा वॉच टाइम यांच्यावर तो निकाल घोषित करण्यात येईल. संचालक महोदयांनी जो अगोदर जे डिक्लेअर केलं होतं, फक्त व्ह्यू डिक्लेअर केलं होतं, पण वॉच टाइम डिक्लेअर केला होता. वॉच टाइम जाणून बुजून डिक्लेअर केला होता. कारण का तर माहित आहे का, किंवा एखादा जो गायक आहे की एखादा जर व्हिडिओ लावून बसला तर त्याचा वॉच टाइम वाढेल, म्हणून जाणून बुजून या संचालकांनी, समाज टीव्हीच्या संचालकांनी तो वॉच टाइम त्याच्यामध्ये मेन्शन केलेला नव्हता. आणि मागील भीम जयंतीच्या वेळेस, मागील जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची भीम जयंतीचा जो कार्यक्रम स्पर्धा केली होती आयोजित सातारी तालुका उंबरखेडे इथे, त्या राज्यस्तरीय स्पर्धा होती ती. त्या स्पर्धेलाही भरपूर गायक लोकांचा प्रतिसाद भेटलेला आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये जे ख्यातनाम लोक होते, जे म्हणजे संगीतामध्ये त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक होते, त्या तज्ज्ञ लोकांना तिथे जवळपास बोलवलं होतं आम्ही की बा या महास्पर्धेचं परीक्षण करावं म्हणून. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांनी व काही गायक लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये त्रुट्या काढल्या आणि त्यांनी उणिवा काढल्या. तर हे जे स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये जे आम्ही स्पर्धा घेतली याच्यामध्ये व्ह्यू आणि वॉच टाइमवर जो आधारित आहे त्याच्यामधून जो नंबर काढण्यात येईल, यामध्ये सुद्धा काही उणिवा असू शकतात. तर हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश, तो समाज टीव्ही हा युट्यूब चॅनल हा नेहमीच समाज प्रबोधनाचा कार्यक्रम या टीव्हीच्या माध्यमातून घेतात आणि घेतच असतात, दरवर्षी घेतच आहेत. तर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे याच्या मागे संकल्पना आहे की बा समाजाचं प्रबोधन व्हावं, गाण्याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हावं, हाच या मागचा उद्देश आहे. आपल्या आतापर्यंतच्या साथ आणि सहयोगाबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. आणि भविष्यात पण असाच साथ सहयोग देशाल. आणि इथेच थांबतो. जय भीम, जय मिनिवासी, जय भारत. धन्यवाद भारत. प्रास्ताविकामध्ये समाज टीव्हीच्या महागीत गायन स्पर्धेची भूमिका आपण या ठिकाणी मांडलेली आहे. यानंतर या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माननीय श्रीकांत शिंदे सरांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सेवानिवृत्त तहसीलदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब. समाज टीव्हीच्या माध्यमातून जो गीत गायनाचा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम गेल्या 8 दिवसापासून आयोजित करण्यात आलेला होता, त्याबद्दल मी प्रथमतः समाज टीव्हीच्या सर्व संचालकांचे आभार मानतो. आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला हा जो काही उपक्रम घालून दिला, प्रबोधनाचं त्यातून कार्य केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी असं म्हटलं होतं की माझी 100 भाषणं आणि गायकाचं एक गीत किंवा जलसाकाराचा एक जलसा हा समाजाचं मोठ्या प्रमाणात प्रबोधन करेल. मागील वर्षी पण अशाच पद्धतीचा उपक्रम राबवण्यात आला होता. यापुढे अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याबाबत त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय. धन्यवाद श्रीकांत साहेब. आपण समाज टीव्ही तर्फे आयोजित असलेल्या या स्तुत्य उपक्रमाचा मनापासून स्वागत केलेलं आहे आणि शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत संचालक मंडळाला. आणि खूप चांगला विचार अगदी थोडक्यामध्ये आपण मांडलेला आहे. यानंतर या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माननीय जगताप सर. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न तथा भारतीय संविधानाचे
एकमेव निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून समाज टीव्ही गीत गायन महास्पर्धा आयोजित केली. या कार्यक्रमात जे 60 सहभागी स्पर्धक आहेत त्यांचं विशेषतः आभार मानलं पाहिजे की त्यांनी वेळ दिला आणि बऱ्याचशा गायकांनी आपला संच वादन संच बरोबर ठेवून सुंदर असं गीत गायन केलेलं आहे. त्या सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करणं प्रथम कर्तव्य समजतो. खर तर समाज टीव्ही हा सामाजिक चळवळीचं एक मोठं विचारपीठ आहे. बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, शाहू महाराज अन्य सर्व महामानवांचा प्रचार आणि जागरण निर्माण करून आंबेडकर चळवळ पुढे नेण्याचं काम समाज टीव्हीच्या माध्यमातून वाटोरी परिवार करीत आहात. खर तर या बाबतीत वामनदादांच्या बाबतीत माझ्या काय आठवणी तुम्हाला सांगणं त्या ठिकाणी मला क्रमप्राप्त वाटतं. जसं म्हणतात की भगवान बुद्धाला आनंदाची साथ होती, अगदी सावलीसारखा आनंद बुद्धाच्या पाठीमागे असायचा. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं योगदान फार मोठं आहे. प्रत्येक बाबासाहेबांच्या चळवळीला सावलीसारखे कर्मवीर दादासाहेब गायकवाड उभे असायचे आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांनी एक गायक हिरा शोधला आणि त्यांना बाबासाहेबांच्या चळवळीत आणलं. ते म्हणजे वामनदादा कर्डक. नाशिक जिल्ह्यातील दशवंडी गावात हे जन्मलेले शाहीर अजरामर झालेले आहेत. अनेक बाबासाहेबांची गीतं गाऊन समाजामध्ये आंबेडकर चळवळ वेगाने फोपवणारे असतील ते तर वामनदादा. खर तर वामनदादा मी 1974 सारडा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता आणि आमच्या शेजारी न्यूटन कॉमर्स कॉलेज अहमदनगर असायचं. त्या ठिकाणचे प्राचार्य त्यांचं काम प्रबोधनाचं फार मोठं होतं. प्राध्यापक तोडरमल सर समाज विकासाच्या विचाराचे होते. अनेक राजकीय लोकांच्या सभा व्हायच्या, तशाच विचारवंताच्या सभा व्हायच्या. मी ते बोर्ड वाचायचो आणि आम्ही सभा ऐकायला जायचो. कधी कधी वामनदादाचे आज गीत गायन होईल, आपण हजर राहा असा बोर्ड यायचा आणि मी मुद्दाम जायचो. मला वाटतं मी 4-5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये वामनदादांना समक्ष ऐकलेलं आहे. एक पेटी खांद्यावर असलेलं उपकरण खाली टाकायचं आणि तिथं पेटी ठेवून गीत गायन करायचं. त्यांच्या आवाजातली अनेक गीत समजतात. सुंदर प्रबोधनकार त्यावेळेस मला कळला नाही, कारण मी आंबेडकर चळवळीत त्यावेळेस नव्हतो, कारण माझं ते वय पण चळवळीचं नव्हतं, शिक्षणाचं होतं. ते आमच्या दौंडमध्ये सुद्धा आले होते. दौंडमध्ये सुद्धा त्यांनी रोजगार व्यवसाय करून या ठिकाणी काही दिवस दौंडच्या भीमनगरमध्ये मुक्काम केलेला आहे. तेव्हा अशा वामनदादा कर्डक यांच्या वर्तुळातून आपल्याला प्रमाणपत्र पहिलं मिळतंय. त्यांच्या नावाचं प्रमाणपत्र आपल्याला मिळणं ही फार मोठी वैभवाची गोष्ट आहे. त्याचबरोबर द्वितीय पुरस्कार जो आहे तो कवी गायक विठ्ठल उमप. खर तर या विठ्ठल उमपांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जयभीम म्हणून आपलं शेवट केलेलं आहे. म्हणजे त्यांची चळवळ, त्यांची शायरी त्यांनी तिथं संपवलेली आहे. खूप असं त्यांचं वैचारिक जागरण, मग ते तुंबडीच्या माध्यमातून 8 आकाराचं जे वाद्य तुंबडी, हा बहिर्जी नायकाच्यावर आधारित बाजीराव नाना लग्नाला चला अशा पद्धतीचं, किंवा त्यांचं जांभूळ आख्यान. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंची माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते कायली, अशी अनेक गीतं त्यांनी गायली आणि आपला ध्येय ठेवला. परंतु त्यांची मुलं शाहीर नंदेश आणि शाहीर संदेश हे सुद्धा ती पिढी पुढे चालवत आहेत, तो जागरण ठेवत आहेत. ज्यांना कोणाला पुरस्कार भेटेल तो सुद्धा पुरस्कार मोठा आहे. तिसरं जे बक्षीस आहे, हा कवी हे फार मोठ्या मनाचे कवी होते, मोठ्या मनाचे शायर होते आणि अल्पावधीतच त्यांनी
आपलं कार्य संपवलेलं आहे असे कवी गायक प्रतापसिंग बोदडे यांची त्यांच्या स्मृतीनंतर त्यांचा स्मृतीचा कार्यक्रम प्रभाकर पोखरीकर यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय या ग्रुपवर घेतला होता. त्यावेळेस या महान व्यक्तीचं कार्य मला कळलं की हा शाहीर खर तर अजून यांना जन्म भेटला असता, अजून आयुष्य भेटलं असतं तर कदाचित आंबेडकर चळवळीची जी थांबलेली दिशा आहे ती अजून वेगात वाढवलेली असते. त्या शाहिरांची स्वतःची कॅसेटची कंपनी होती. अनेक दडलेले शाहीर त्यांनी उजेडात आणलेले आहेत आणि बाबासाहेबांची चळवळ अगदी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवलेली आहे. अशा शाहिराच्या नावाने मी स्वतः बक्षीस ठेवलं. मला वाटतं बक्षीस फार मोठं नाही, पण बक्षिसाच्या नाव फार मोठं आहे, त्यांचं वलय फार मोठं आहे, कारण त्यांच्या वतीने आपण प्रमाणपत्र घेणार आहात. त्याचबरोबर जे काही 60 सहभागी आहेत त्यांना सुद्धा सहभाग प्रमाणपत्र भेटणार आहे. त्यामुळं हा फार मोठा बाबासाहेबांच्या चळवळीचा वसा समाज टीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी चालवलेला आहे. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे विचार शब्द या ठिकाणी थांबवतो. वामनदादा कर्डक, शाहीर विठ्ठल उमप आणि प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या आठवणी सुद्धा आपण या मनोगतामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. पेटीच्या सुरात जुळणारा सूर पाहिला, भीमगीतात रमणारा कोहिनूर पाहिला. पेटीच्या सुरात वामनचा सूर पाहिला आणि रात्रीच्या कवनात रमणारा नूर पाहिला. असा वामन आपण दौंड या ठिकाणी पाहिला आणि ते आठवण आपण आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेली आहे. यानंतर माननीय प्रदीप येडके सरांना विनंती करतो की आपण देखील या कार्यक्रमामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. प्राध्यापक प्रदीप येडके, किनवट. आज आपण समाज टीव्हीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या गायन स्पर्धेच्या निकालाच्या निमित्ताने एकत्र जमलेला आहोत. समाज टीव्हीच्या माध्यमातून विविध उपक्रम नेहमी घेतले जातात. आदरणीय वाठोरे सर हे एक प्रकारे समाज टीव्हीच्या माध्यमातून समाजातील बऱ्याचशा अशा उच्च शिक्षित लोकांशी जोडलेल्या असतात आणि नेहमी काहीतरी समाजासाठी आपण केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच विचार पेरण्याचं काम समाज टीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. समाज टीव्हीच्या माध्यमातून या महागायन स्पर्धेची संकल्पना जेव्हा वाठोरे सरांनी माझ्याकडे मांडली तेव्हा मी त्यांना नक्कीच मी सुद्धा तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही सातारी गावी जशी महागायन स्पर्धा राज्यस्तरीय राबवली होती त्या स्पर्धेला मिळालेला जो तुमचा गायकांचा प्रतिसाद होता त्याचप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून सुद्धा आजच्या या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कशा प्रकारे गीत गायन करून आपल्याला प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता वाठोरे सरांबरोबरच मला सुद्धा लाभली होती आणि त्या उत्सुकतेचा आज खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस आहे की खरंच या गीत गायन स्पर्धेमध्ये 60 स्पर्धकांनी जे गीत गायलेले आहेत त्या 60 स्पर्धकांच्या गीताला किती लोकांनी प्रतिसाद दिलाय, त्या गीतामध्ये काय बाबासाहेबांच्या विचारांचा कुठेतरी उहापोह झालाय का याचा विचार या ठिकाणी जनसामान्याच्या प्रतिसादावरून ठरणार आहे. सुरुवातीला मी जे आज आपण गीत गायनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यामध्ये पेरण्याचं काम करत आहोत, या विचारांचा वसा गायकांनी जो आतापर्यंत राबविला. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संदर्भामध्ये बोलताना म्हणायचे की वामनदादा कर्डकांनी गायलेलं एक गीत हे माझ्या 10 भाषणाची बराबरी करणारा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील विद्वान आणि एक आगाढ अशी प्रगाढ अशी बुद्धिमत्ता लाभलेलं व्यक्तिमत्व होतं. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गायनाला आपल्या भाषणाच्या पलीकडचं स्थान देत असतील तर खऱ्या अर्थानं आजही आपण 21व्या युगामध्ये जर बघितलं तर सूर ताल लयबद्धता असणाऱ्या शब्दांचा संग्रह आपल्या मेंदूपटलावर कायम स्मरणामध्ये राहत असतो आणि त्याचा जर आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अर्थबोध घेऊन आपल्या जीवनामध्ये कुठेतरी
आपणही काहीतरी या विचाराचे पायीक व्हावे, आपणही या विचारानुसार आपलं आचरण करावं, असा जर आपण एक संदेश या गीतामधून घेतला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेलं मत की जे प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे ते लेखनाच्या स्वरूपात आणि गायनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पोहोचताना दिसेल. महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आपण मागच्या महिन्यामध्येच या ऑनलाईन माध्यमातूनच आयोजित केली होती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा मी बोलताना म्हणालो होतो की वामनदादा कर्डक यांचं योगदान आंबेडकरी चळवळीला आणि आंबेडकरी एकूण विचारधारेला हे मोजण्याच्या पलीकडलं आहे. कारण आजच्या युगामध्ये जेव्हा आपण जगतो आहोत, आपल्यापैकी बरेचसे लोक उच्च शिक्षित आहेत, एव्हाना बऱ्याच वेगवेगळ्या पदावर कार्यरत आणि पद भूषवलेली आहेत. म्हणजेच नोकरी, घर, संसार या सगळ्यांचा लाभ आपण घेत आहोत. पण वामनदादा कर्डकांच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर आंबेडकरी चळवळीसाठी वामनदादा कर्डकांनी आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं आणि एक वेळ लागल्यासारखं बाबासाहेबांचे विचार ग्रामीण भागामध्ये जिथे जातो तिथे पेरीत जातो चिलापिलांना चारा, तो चिलापिलांचा चारा म्हणजेच खऱ्या अर्थानं हे आंबेडकरी विचार होते. तर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी सुद्धा आंबेडकरी चळवळीला वाहून नेलं असंच म्हणावं लागेल. कारण 2010 साली जेव्हा लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या प्रोग्राम मध्ये विठ्ठल उमपांचं निधन झालं 26 नोव्हेंबर 2010 ला, तर लाईव्ह टीव्ही शो मध्ये त्यांना बाबासाहेबांचे विचार बाबासाहेब सांगत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि ते मेले. या एका गोष्टीवरून आपण एक बोध घेतला पाहिजे की विठ्ठल उमपांनी आपलं अखंड आयुष्य गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यामध्ये व्यस्त केलं. कुठल्याही अशा उच्च शिक्षित नसणाऱ्या लोकांनी हे त्या विठ्ठल उमपांचं नाव त्या लिस्टमध्ये आपल्याला अग्रस्थानी घ्यावे लागेल की उच्च शिक्षित नसून सुद्धा त्यांनी बाबासाहेबांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. नागपूर अशा पवित्र भूमीमध्ये 26 नोव्हेंबर 2020 रोजी जेव्हा त्यांना झटका आला आणि तेव्हा ते मेले, तर शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांचं काम करणं त्या विठ्ठल उमपांच्या नशिबात, त्या विठ्ठल उमपाला ते भाग्य लाभलं असं आपल्याला म्हणावं लागेल. तिसरा आणि शेवटचा पुरस्कार आपण ज्या माणसाच्या नावाने देत आहोत ते आहेत शाहीर प्रतापसिंग बोदडे. प्रतापसिंगांचं नाव आताच्या आधुनिक युगातील बऱ्याचशा गायकांनी घेण्याचं म्हणजे महत्वाचं स्थान असं की प्रतापसिंग बोदडे यांचं नाव वामनदादा कर्डक यांचे शिष्य म्हणून, प्रमुख शिष्य म्हणून घेतलं जातं. प्रतापसिंग बोदडेंचं एक गाणं आहे, खरं आहे की नाही सांग, भीमामुळं माणूस माणसात आला, खरं आहे की नाही सांग. म्हणजे भीमामुळेच माणूस माणसात आला. आज प्रदीप येडके प्राध्यापक झाला, महेंद्र नरवाडे सर शिक्षक झाले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरच्या काळात किंवा आपला म्हणजे प्रगती होण्याच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्याला फिरण्याचा, चांगलं खाण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नव्हता. परंतु आज आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बोलण्याचा अधिकार, व्यक्त होण्याचा अधिकार, अगदी गर्वाने त्या अधिकारामध्ये आपण वावरत आहोत. म्हणून प्रतापसिंग बोदडे यांचं ते गीत की बाबासाहेबामुळं माणूस माणसात आला, हे गीत खऱ्या अर्थानं आपल्या उच्च शिक्षित, उच्चभ्रू जीवन जगणाऱ्या, आपली लाईफस्टाईल आपण म्हणजे हाय लाईफस्टाईलने जीवन जगणाऱ्या लोकांसाठी सत्य वचन ठरतं. जी बुद्धाची सत्यता होती ती बाबासाहेबांनी स्वीकारली आणि आज आपण त्याच सत्य वचनाला घेऊन कुठेतरी आपलं जीवन आपल्या कुटुंबाच्या सानिध्यामध्ये व्यक्त करत आहोत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाबासाहेबांचे विचार जनसामान्यामध्ये पोहोचवणाऱ्या वामनदादा कर्डक, शाहीर विठ्ठल उमप आणि प्रतापसिंग बोदडे आणि यानंतरही महाराष्ट्रात आणि देशात होणाऱ्या लोकशाहीरांचा या सर्वांचा सन्मान व्हावा या उद्देशाने या गीत गायन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ज्या 60 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या 60ही स्पर्धकांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, आभार मानतो
तुम्ही बाबासाहेबांचे विचार जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचा काम एक वसा आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि तो उत्तमपणे तुम्ही निभावत आहात. आजच्या कार्यक्रमामध्ये मोरे सर असतील, शिंदे सर असतील, नरवाडे सर असतील, वाठोरे सर असतील, मी असेल, यावाना जमलेले सर्व जे लोक आहेत हे कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली वैचारिक क्रांती घडवण्यासाठी आज सक्षम झालेले आहेत. पण बाबासाहेबांना अपेक्षित असणारं कार्य आपण या समाज टीव्हीच्या माध्यमातून एकत्र येऊन करत आहोत. हा एक प्रकारे गौरव करण्यायोग्य कार्यक्रम आहे आणि आपण सर्व वेळातला वेळ काढून नेहमी समाज टीव्हीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहात. ही गोष्ट खऱ्या अर्थानं आज प्रशंसनीय आहे असं आपल्याला म्हणता येईल. बुद्धाच्या काळापासून आतापर्यंत 2500 वर्षामध्ये ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या सर्व क्रांत्यामध्ये आज आपण मास मीडियाच्या माध्यमातून समाज टीव्हीच्या संदर्भानं ही एक क्रांतीच करत आहोत असं आपल्याला सहजरित्या म्हणता येते. कारण एकत्र येऊन एवढ्या सगळ्या प्रोग्रामचं आयोजन करणं शक्य नाही, परंतु आपल्या घर बसल्या आपण ऑनलाईन माध्यमातून आपल्या घरून सुद्धा आपले विचार बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य करत आहात. याबद्दल मी सर्व समाज टीव्हीच्या टीमचे एक प्रकारे प्रशंसा करतो, आभार मानतो. आणि मी प्राध्यापक प्रदीप येडके वेळोवेळी आपण केलेल्या प्रत्येक कार्याचा कुठेतरी वाटा, कुठेतरी सहभाग, कुठेतरी भाग होण्याचा मी नेहमी प्रयत्न करील असा मी सर्व आजच्या या टीमला आज उपस्थित असलेल्या समाज बांधवांना शब्द देतो. आणि या प्रसंगी सर्व गायकांना पुन्हा आणखी नव्या उमेदीनं नवीन गीत सादर करण्यासाठी एक आशावाद सर्वांना जय भीम. धन्यवाद येडके सर. अतिशय खरा विचार या ठिकाणी आपण मांडलेला आहे. समाज टीव्हीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार पेरण्याचं काम चालू आहे. त्याच्याही पूर्वी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त 13 गायकांनी 13 गीतं सादर केली. ही युट्यूब समाज टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. महागीत गायन स्पर्धेचा निकाल घोषित करायचा आहे. तो घोषित करण्यासाठी मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी माननीय श्रीकांत शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी 3रं बक्षीस जाहीर करावं. सर्वांना जय भीम. गेल्या 8 दिवसात जो काही प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सगळ्या टीमला शुभेच्छा व्यक्त करतो, धन्यवाद देतो. वाठोरे साहेबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या 60 स्पर्धकांनी भाग घेतला. अगदी प्रत्येक स्पर्धकाचे 5 लोक म्हणलं तर किमान 300 लोकांचं या 8 दिवसाच्या कालावधीत प्रोग्राम झालं आणि बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम उत्कृष्टपणे पार पाडलं. त्याबद्दल शतशः धन्यवाद देतो. या ठिकाणी ज्या 60 स्पर्धकांनी भाग घेतला सगळ्यांना बक्षीस मिळेल अशी अपेक्षा ठेवणं गैर आहे. स्पर्धा ही स्पर्धा असते ती जिंकण्यासाठी नसते तर बऱ्याच वेळा हरण्यासाठी असते. पण हरण्यातून बरंच काही शिकता येतं. बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला हे शिकवलेलं आहे. तेव्हा या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना मला निश्चित आनंद व्यक्त होतोय. आणि या ठिकाणी प्रथमतः 3रं बक्षीस जे आहे हे मी जाहीर करीत आहे. त्या गाण्यासाठी 1184 व्ह्यू मिळाले आणि 1362 मिनिट इतकं त्या गायकाचं गाणं हे लोकांनी पाहिलं. व्ह्यूज आणि मिनिट्स याचं एकूण बेरीज केली तर 2550 इतकं हे गाणं या लोकांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांचं नाव आहे राहुल देवराव भगत. त्यांना 3रं बक्षीस या ठिकाणी दिल्या जाते. ते बक्षीस आहे प्रतापसिंग दादा भोजरे यांच्या नावाने आणि सगळ्यांनी यांचं स्वागत करावं अशी अभिनंदन. राहुल देवराव भगत नांदेड यांचं हार्दिक अभिनंदन.
राहुलजी, आपण जर बोलाल तर बरं होईल असं वाटतं. तर आपण 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. नक्कीच सर, नक्कीच. सर्वांना सप्रेम जय भीम. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि खर तर अशा स्पर्धांचं आयोजन करणं म्हणजे एक फार मोठी गोष्ट आहे आणि अशा स्पर्धांचं आयोजन जास्त प्रमाणात होत नाही. मागच्या वर्षी सुद्धा एका स्पर्धेचं आयोजन झालं होतं सातारी येथे. ती खूप भव्य स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मी सहज एक गायक म्हणून आलो होतो. मला माहिती नव्हतं की माझं गाणं एवढं चांगलं होईल आणि मला दुसरा क्रमांक मिळेल, मला दुसरं बक्षीस मिळेल, मला माहिती नव्हतं, वाटलं नव्हतं. पण त्या स्पर्धेत ज्या तळमळीने, ज्या जिद्दीने मी गाणं गायलं तेव्हा त्याच जिद्दीने मला ते दुसरं बक्षीस मिळालं. आणि या स्पर्धेमध्ये जेव्हा कळालं मला की स्पर्धा आहे, असं नाही कोणतं की बक्षीस किती आहे आणि काय आहे, परंतु ती स्पर्धा महत्वाची आहे आणि त्या स्पर्धेला पुरस्कार काय आहे हा महत्वाचा आहे. कुणाच्या नावानं आहे हा पुरस्कार हे महत्वाचं आहे. त्या उद्देशानं मी भाग घेतला आणि मला यायला आवडतं भाग. तर उपस्थित सर्व गायकांना माझं एक नम्र आव्हान आहे की अशा स्पर्धेंना तुम्ही सुद्धा भाग घेत जा. आणि या स्पर्धेमध्ये खूपच छान वाटलं मला भाग घेऊन आणि एकंदरीत तिसरं बक्षीस मिळालं. थँक्यू सो मच टू एव्हरीवन फॉर गिव्हिंग सपोर्ट लाईक दिस आणि असाच सपोर्ट सहकार्य देत जा. तर बक्षीस पटकावल्यानंतर तुला जे वाटलं ते 2 ओळी आपण सादर करावं. चंद्रमुनी सवे हो चंद्रमुनी सवे पंचशिलाई गाता गाता हो चंद्रमुनी सवे पंचशिलाई गाता गाता शव हे माझ्या भीमाचे पाहिले मी दरिया किनारी जाता जाता हो शव हे माझ्या भीमाचे पाहिले मी दरिया किनारी जाता जाता. थँक्यू. धन्यवाद. दुसरा बक्षीस माननीय शाहीर उत्तर ओमप साहेब यांच्या नावाने जे आहे त्याच्यात 1487 इतके व्ह्यू मिळालेले आहेत आणि 1422 मिनिट इतका व्हिडिओ पाहण्यात आलेला आहे. दोन्हीची बेरीज होते 2909 मिनिट आणि व्ह्यू. आणि या बक्षिसाच्या मानकरी आहेत धम्मभगिनी जया सूर्यवंशी ताई. अभिनंदन ताई. जया सूर्यवंशी नांदेड यांचं समाज टीव्हीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. कवी गायक विठ्ठल उमाप समाज टीव्ही पुरस्कार. अभिनंदन ताई. जयाताई, आपलं मनोगत व्यक्त करावं. आपलं काय वाटतंय? सर्वांना जय भीम सर. आज मला जो पुरस्कार मिळालेला आहे ते खूप मला आनंद वाटला आणि असंच आम्हाला समाज टीव्ही प्रोत्साहन देऊन दरवेळेस आम्हाला गाण्याची संधी द्यावं ही माझी अपेक्षा आहे. तेच गीत सादर करा ना मग एकदा. हो सर. कर. माझ्या सांभाळा लाडक्या जीवीच्या जीवा माझ्या सांभाळा लाडक्या जीवीच्या जीवा जपाव भिवा जपाव भिवा जपाव भिवा जपाव भिवा. खूप सुंदर, अतिशय सुरेल आवाजामध्ये, गोड आवाजामध्ये जपाव विवा हे गीत आपण सादर केलात आणि दुसरं बक्षीस पटकावल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. आणि यानंतर ज्या पहिल्या क्रमांकाची उत्सुकता आपल्याला लाभलेली आहे ते पहिला क्रमांक कोण मिळवला असेल, यानंतर शिंदे सरांना पुन्हा विनंती करतो की प्रथम बक्षिसाचा मानकरी जाहीर करावा.
आता सगळ्यांना खूप मोठी उत्कंठा लागलेली असेल की पहिलं बक्षीस आणि ते महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने. महाकवी वामनदादा कर्डक म्हणाले होते, भीमा तुझ्या मताचे पाच लोक असते तर तलवारींच्या पायातून. जर बाबासाहेबांच्या मताचे आपल्याकडं त्या काळात 5 लोक असते तर खूप मोठा आमूलाग्र बदल झाला असता. केवळ बाबासाहेबांच्या नावावर आणि वामनदादाच्या गायनावर आज या स्पर्धेत इतक्या मोठ्या प्रमाणात 60 लोकांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करीत आहे. या प्रथम क्रमांकाच्या गायकाला 897 इतके व्ह्यूज मिळाले आणि 2136 मिनिट इतक्या वेळ यांचा व्हिडिओ पाहिला गेला. व्ह्यूज आणि पाहिलेल्या व्हिडिओचे मिनिट याची एकूण बेरीज 3623 इतकी होत असो. या प्रथम क्रमांकाचे सन्माननीय मानकरी विजय कुमार बी गायकवाड. विजय कुमार बी गायकवाडजी, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. महाकवी वामनदादा कर्डक समाज टीव्ही पुरस्कार, रोख रक्कम 1000 रुपये आणि प्रमाणपत्र या बक्षिसाचा आपण मानकरी ठरलात. अभिनंदन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. विजय कुमारजी, हे पहिलं बक्षीस प्राप्त झाल्यामुळे आपल्याला काय वाटतं? तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व महामानवांना वंदन करून समाज टीव्हीच्या माध्यमातून आपण जी गायन स्पर्धा घेतली त्या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आमचे अध्यक्ष भीमराव मोरे सर, BY जगताप सर, टीव्हीचे संचालक मंडळ आमचे वाठोरे साहेब आणि सर्व गायक, प्रथम आपणा सर्वांना जय भीम करतो. हे बक्षीस दिल्याबद्दल संचालक मंडळाचं आणि सर्वांचा आणि ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्या सर्वांचाही मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. की जे आपण गीत माझं पाहिलं ऐकलं असेल, मी संगीतकार मतलब घरी संपूर्ण संगीत बनवतो आणि ते संपूर्ण संगीत बनवून मी ते माझी मुलगी बहीण आणि पाठीमागं बसून ते गाणं मी गायलं. आणि तुम्ही मला चांगल्या प्रकारे हे बक्षीस दिल्याबद्दल परत एकदा मंडळाचं आभार व्यक्त करतो, गायकांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद बक्षीस दिल्याबद्दल. ते आपलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आपण प्राप्त केलं आणि त्या ज्या गीताला हे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालं ते गीत आपण सादर करतो. ना भाला ना बरची ना घाव पाहिजे, ना भाला ना बरची ना घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. धन्यवाद सर. खूप छान जोशपूर्ण हे गीत आपण सादर केलं. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष समारोप करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक भीमराव मोरे सरांना विनंती करतो, अध्यक्ष समारोप करावा. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोटी कोटी अभिवादन. खर तर ही एक स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येकालाच नंबर मिळेल असं नाही, परंतु आपलं गाणं, आपल्या गाण्याला मिळालेले व्ह्यूज, लाईक, त्याचबरोबर जनतेला ते कितपत गाणं आवडलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा एक नियमावलीच्या माध्यमातून हा निकाल आहे. त्यामुळं कदाचित कोणाला जर नंबर मिळाला नसेल किंवा असं वाटत असेल की आपण तिथपर्यंत पोहोचलो असतो, तर त्यांना मी नक्कीच आवाहन करेल की पुढच्या स्पर्धेसाठी त्यांनी तयारी करावी, कारण समाज टीव्ही इथं थांबणार नाही. अशा पद्धतीने सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. पुन्हा एकदा समाज टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या वेळेस आम्ही स्पर्धेसाठी आवाहन करू तेव्हा त्या स्पर्धेसाठी आपण आपला सहभाग नोंदवावा
असं देखील आशावाद व्यक्त करतो आणि चांगल्या विधायक कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संपूर्णपणे आगेकूच जो करण्याचा कार्यक्रम आहे की हा धम्मरथ आहे हा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावं असं देखील आपणास विनंती करतो. जय भीम, जय संविधान. आजवर या समाज टीव्हीच्या माध्यमातून मुलाखती असतील, गीत गायन असेल, काव्य वाचन असेल, वक्त्यांची भाषणं असतील, असे अनेक उपक्रम राबवले गेलेले आहेत. पुन्हा एकदा पुनश्च तीनही बक्षीस पात्र मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन करून याच ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.